रामकृष्ण हरी. मी रामायणाचार्य वैजनाथ महाराज थोरात, देशभक्तप्रेमी. आज एका अनोख्या देशभक्तांच्या भेटीला आलो, ज्यांची राजे छत्रपती अकॅडमी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड या ठिकाणी देशभक्त ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांच्याकडे आलेले आहोत, ज्यांनी 17 वर्षे देशसेवा करून अशी महान अकॅडमी म्हणजे देशभक्तांचा मोकळ्या भाषेत सांगायचं म्हणजे कारखानाच खोललेला आहे. त्यांच्या हातून अनेक देशभक्त घडत आहेत. अविरत असं त्यांच्या कार्य आहे. तर आपण त्यांची मुलाखत घेण्याकरता आलेले आहोत. तर रामकृष्ण हरी. माझं आपल्या उभा सीमेवरचा विठोबा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मला असं म्हणणं आहे की तुम्ही 17 वर्षे एवढी आपली देशसेवा केली. तर तुमचं बालपण नेमकं कसं गेलं? कशी तुम्हाला प्रेरणा कोणीकडून भेटली देशसेवेची? महाराज, सर्वप्रथम आपले या ठिकाणी राजे छत्रपती अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. कारण आपल्यासारखे या देशामध्ये नवयुवकांना चैतन्य निर्माण करणारे आपल्या सुंदर वाणीतून अनेक ठिकाणी आपलं मी भाषण ऐकलं आहे, यूट्यूबच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर सर्वप्रथम राजे छत्रपती अकॅडमीच्या वतीने आपले मी जाहीर अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि विशेष म्हणजे राहिली गोष्ट ग्रामीण भागाची. लहानपणापासूनच खरं म्हणजे सैनिक या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे. सैनिक, तिरंगा आणि शहीद हा 3 अक्षराचा जो संगम असतो ना, खूप सुंदर आहे. आणि लहानपणापासूनच मला याची गोष्टीची आवड होती. आणि जनरली आपण पाहता की जेवढे काही भारतासाठी सैनिक निर्माण होतात तर ग्रामीण भागातूनच निर्माण होतात. कारण का ग्रामीण भागामध्ये सामान्य कुटुंबातील गोरगरिबांचे विद्यार्थी असतात. त्याच्यामुळे त्यांच्या दिमागात फक्त देशशिवाय दुसरं काही आवडत नाही, म्हणजे आठवत नाही. कारण का या देशाचा पोशिंदा ज्याला आपण शेतकरी म्हणतात आणि त्याचा पुत्र सैनिक. म्हणूनच ते काय नारा आहे, जय जवान जय किसान. हा, लाल बहादूर शास्त्रीचा हे नारा होता. आणि लहानपणापासूनच खरं म्हणजे मला सैनिकाविषयी खूप एक आदर वाटायची. मला वाटतं दुसऱ्यांची आदर करण्यापेक्षा जर आपणच स्वतः जर वर्दी घातली तर लोक पण आपला आदर करतील या भावनेने मी लहानपणापासूनच. त्यावेळेस अशी काही सोयीसुद्धा नव्हती महाराज. पण ग्रामीण भागामध्ये रोडला खड्डे, रेती, माती, अनेक मोटरसायकल याची धडकं, म्हणजे ॲक्सिडेंटची भीती, अशा गोष्टी अनेक सहन करत त्यावेळेस रोडलाच पळायचो आम्ही. पायात बूट नसायचे, चप्पल नसायचे. त्यावेळेस थोडंसं म्हणजे आर्थिक परिस्थिती माझी नाजूकच होती. तुम्हाला कुणापासून प्रेरणा भेटली की आपण देशभक्त हो, असं काही एखादा पॉईंट नेमका? मी एक वेळेस लहानपणी आमच्याच नांदेड जिल्ह्यामध्ये एक जवान शहीद झाला होता. तर मी त्यांच्या अंत्यविधीला मी माझ्या वडिलांसोबत गेलो होतो. तर त्यांची अंत्यविधी एवढी अशी निघाली की खरंच मरावं तर तसं मरावं. तुम्हाला त्या शहीदापासून प्रेरणा भेटली? कारण का शहीदांची जी अंत्ययात्रा होती ते खूप म्हणजे ते सन्मानाची अंत्ययात्रा होती. तर त्यावेळेस खरं त्या तिरंग्यामध्ये किती एक ताकद आहे खरं म्हणजे. बरोबर आहे. तेव्हापासून ते म्हणजे मनामध्ये भरलं. आणि मी वडिलांना सांगितलं होतं की मला व्हायचं तर फौजीच व्हायचं. क्या बात आहे. आणि अगदी खरं आहे की सर्वसामान्य जर माणूस जगातून गेला तर त्याच्या नावापुढे वैकुंठवासी, स्वर्गवासी असे नावं लिहिल्या जातात. पण एखादा भारताचा जवान जर शहीद झाला तर त्याच्या नावापुढं शहीद नाव असं लागलं जातं. तर मागं मी एका अकॅडमी आपलं नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुक्यामधला एक SSB मधला जवान शहीद झाला, अमोल पाटील. तर त्यांचं असं एक मी ऐकलं की ते 2017ला म्हणजे शहीद व्हायच्या अगोदरच त्यांनी 2 वर्ष अगोदर फेसबुकला एक पोस्ट टाकली होती की मी या जगात ज्यावेळेस नसल तर माझ्या नावाच्या समोर वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी न राहता शहीद अमोल पाटील असेल. तर गावातले मित्र म्हणले, बाबा शहीदांचा फोटो टाकायचा, भगतसिंगाचा फोटो टाकायचा, तुझा फोटो तू का टाकला? तर म्हणले, बाबा तुम्हाला आत्ता हे खोटं वाटेल पण मी या जगात ज्यावेळेस नसल तुम्ही असणार त्यावेळेस माझ्या नावाच्या समोर शहीद नावच असेल. म्हणजे ही फार मोठा आदर आहे सैनिकांना. खरं. तर तुम्ही एका शहीदापासून तुम्हाला प्रेरणा भेटली. देश हे फार भाग्याची गोष्ट आहे. आणि तुम्ही मग वयाच्या कितव्या वर्षी सैन्यामध्ये पदार्पण झालं आपलं? म्हणजे वयाच्या मी 17.5 म्हणजे 10वी पासवरच लागलो मी. 10वी पासवरच मी ग्रामीण भागामध्ये असंच रनिंग करत त्यावेळेस मी जालन्याला भरती होती माझी. त्यावेळेस कोणत्या साली लागली आपण? 1998ला. 98ला. म्हणजे माझा जन्म 91चा. मी 8 वर्षाचा होतो त्यावेळेस. तर तुमच्या वेळेस मोबाईल वगैरे काही सुविधा नव्हतं. मग घरचा फोन वगैरे पत्रव्यवहारात असेल ना? तो काळ फार महाराज वेगळा होता. आजकालचे सैनिक तसे जगू शकत नाही. आता सगळे मोबाईलचे योगाच्या पिढीला आता तर एक दिवस जरी मोबाईल नसेल तर तो वेडा होतोय.
बरोबर. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस फौजमध्ये भरती झालो आहे त्यावेळेस माझं बेळगाव सेंटर होतं. अच्छा. द मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव ट्रेनिंग सेंटर. अच्छा. खूप कडक सेंटर होतं. मला खूप भीती वाटत होती म्हणजे ट्रेनिंग कशी असते काय नाही. पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस खूप म्हणजे काहीतरी म्हणजे करू शकता आम्ही. अच्छा अच्छा. कारण ग्रामीण भागातल्या लेकराला काही माहीत नसतं ना. एकदम आपला राज्य सोडून गाव तालुका सोडून तिथे एकदम म्हणजे कोणीच नाही, आपले आई वडील नाहीत, कोणी नाहीत, परिवारात कुठलाही किंवा गावात तालुक्यातला कोणी माणूस नसतोय. अरे वा, बरोबर आहे. त्यावेळेस एकट्याला जीवन जगणं म्हणजे थोडं काहीतरी अपरिचित वाटते. पण खूप छान वाटलं. त्याच्यामध्ये वर्दी ज्यावेळेस कसनपडे असते तो दिवस एक सुवर्ण म्हणजे अक्षरात लिहिला तो दिवस असतो. काय कसं घेताना काय म्हणतात की काय मी देशाकरता काय करू काय म्हणजे ते मला वाटते जगातली पहिली अशी नोकरी असेल की ते शपथविधी घेत असताना अनेक उच्चार बोलले जाते. पण आमच्या फौजी भाषेमध्ये आपण शपथविधी घेता त्यावेळेस आम्ही म्हणजे आग पाणी आंधी तुफान कोण्याही परिस्थितीमध्ये मी देशाची सेवा करतो, मागे हटणार नाही अशी मी ईश्वर शपथ घेतो. हे शपथविधीमध्ये असताना 2 शब्द असतात. वेळ पडली तर प्राणाचं बलिदान सुद्धा देतात. नाही बाबा, सैनिकाचं म्हणजे भरती होत असतानाच जीवाची सैनिक कधीच पर्वा करत नाही. बरोबर. जर जीवाची पर्वा असती तो सैनिक कधीच फौजमध्ये भरती होत नाही. त्यावेळेस असं म्हणायचं की फौजी जर सुट्टीवर आला तरच समजा जिवंत आहे, नाहीतर पत्र व्यवहाराचं कधी कधी महिना 2-2 महिन्यानंतर पत्र पोहोचायचं. फोनच्या सुविधा नव्हत्या. खूप आता सैनिकांची जर व्यथा आणि गाथा सांगत बसलं तर खूप वेळ लागला आपल्याला. अच्छा. कारण का जमाना असा होता की पहिलं 4-4, 5-5, 6-6 महिने सुट्टी मिळत नव्हती. बरोबर आहे. तर म्हणजे जात असताना आपल्या सर्व परिवार असेल, आईवडील असतील, मुलं बाळं असतील, पत्नी असेल किंवा गावातले दोस्त मैत्र असतील, जाताना तो म्हणजे पाठवणं म्हणजे कुठं स्टेशनपर्यंत असेल किंवा आपल्या तालुक्याच्या बसस्टॉपपर्यंत असेल. पण सैनिक हा वापस पुन्हा येतो का नाही कोणालाही गॅरंटी नसते. फार कठीण काळामध्ये तुम्ही देश सेवा बजावली. सैनिकाचं योगदान खरं म्हणजे देशासाठी खूप मोठं आहे. फार मोठा. ज्याला या अभ्यास आहे ना अच्छा त्यालाच कळते, ज्याला अभ्यास नाही त्याला काय सांगू. सैनिकाचा फार मोठा त्याग आहे. मला एका फौजीने विचारलं, महाराज तुमच्या परमार्थिक दृष्टीत तुम्ही काय सांगताल फौजी म्हणजे समानार्थी शब्द आहे का फौजी? म्हणलं फौजी म्हणजे त्याग. फौजीचा प्रत्येक क्षणाला त्याग असतो. आईवडिलांचा त्याग, परिवाराचा त्याग, ज्या कोणती इच्छा आकांक्षा आणि विशेष म्हणजे आपली जवानी ही देशाकरता मेन जी जवानी असती. ज्या वयात माणूस खेळतो, बागडतो, उन्हाळपणा करतात, काहीतरी कर्तृत्व करून दाखवतात समाजात, ते पूर्ण जवानी देशाकरता लावतं. हे म्हणजे फार मोठं सैनिकांचं योगदान आहे. म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा वेळ म्हणजे वयाच्या 15 ते 20 वर्षापासून ते वयाच्या 40 वर्षापर्यंतचा हा सर्वात महत्त्वाचा वेळ आहे. आणि तोच वेळ पूर्णपणे देश सेवेसाठी घालवतो. असं म्हणतात की आमच्या याच्यामध्ये प्रथमो नार्जितो विद्या, द्वितीयो नार्जितो धनम, तृतीयो नार्जितम पुण्यम, चतुर्थीम किम करिष्यसि. असं म्हणतात की शास्त्र सांगतं की 1 ते 25 वर्षापर्यंत अभ्यास करावा, 25 ते 50 या वयामध्ये धन कमवावं. आणि त्या तारुण्याच्या वयातच तुम्ही असं धन कमवता, पैसे तर कुणीही कमवल, पण तुम्ही देशाकरता जी निष्ठा आहे, जे प्रेम आहे तुम्ही त्याची, नाही तर लोक म्हणतात की बाबा हे पैशाकरता करतात. पण मी स्वाभिमानानं सांगत असतो की जंगल में पेड़ तो बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं, अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार लेकिन फौजी जैसी नहीं. या अशा तुमच्या या नोकरीला म्हणावा, नोकरी म्हणता येणार मी तर म्हणजे फार मोठं कर्तव्य प्रत्येकाने केलं पाहिजे. खरं म्हणजे महाराज खूप छान तुम्ही शाब्दिक उदाहरण दिलात. सैनिकाची नोकरी हे पैसा कमवण्याचं साधन नाही. जर कोणाला वाटतं असेल ना की सैनिकाची नोकरी पैसा कमवण्याचं साधन असेल तर मला वाटतं एक दिवस बॉर्डरवर राहून पाहावं. असा सरकारने कायदाच काढायचा, प्रत्येकाला कोणतीही ड्युटी करायची तर 2-4 वर्ष तर 1 वर्ष तरी त्यानं देश सेवा करावी, नंतरच इकडं. मला सांगा महाराज, जर पैसाचं कमवायचं असेल ना तर मला वाटते तुम्ही एका चौकामध्ये नुसती चहाची टपरी जी टाकलात ना किंवा एखादी पान टपरी, तर त्या ठिकाणी मी सांगतो फौजीची जी पगार आहे महिन्याची, बरोबर, तेवढ्या पैसा तो एका महिन्यामध्ये त्या दुकानात व्यवसाय चायच्या टपरीत तो कमावू शकतो. अगदी बरोबर आहे. मग हे व्यवसाय नाही, फौजीची नोकरी म्हणजे नाही. शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोन फार मजबूत पाहिजे. तेच मला हा सर्वात मोठा त्याग झाला. आणि त्याग करण्याचा त्यात ताकद पण पाहिजे. काहीतरी आईवडिलांचं पुण्यच म्हणावं लागेल. आणि हे असा हिरा प्रत्येकाच जन्मी नसतोय हो. आणि सैनिकांची जी सेवा आहे ना, आपण म्हणता दुरून सगळ्याला डोंगर साजर वाटते, परंतु सैनिकाचा जे त्याग आहे ना
प्रत्येकाच्या नशिबात नसतोय. आई वडिलांचं काहीतरी भाग्यच असावं लागेल. हां, जे निस्वार्थपणे जे देशाची सेवा करणारे आहेत ना, ते आईवडील तसे लागतात आणि त्याचा पुत्रही तसं लागतोय. माणसापाशी भरपूर काही पैसा आहे महाराज, भरपूर. ज्याच्यापाशी असे पैसे आहेत की त्यांना कुठं कुठं किती पैसे आहेत हे स्वतःची जाणीव नसते. बरोबर आहे. परंतु ही जी सेवा आहे ना, त्यांच्या हातून घडत नाही किंवा त्यांच्या परिवाराच्या हातून घडत नाही. आई वडिलाची कुसच भाग्यवान. मी सांगत असतो की बाबा असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड, तेव्हाच एखादा फौजी जन्माला येत असतो. तर तुमच्या आईवडिलाचं फार मोठं भाग्य आहे. तर मला असं विचारायचं की तुम्ही हे देशसेवा करत असताना तुम्ही ड्युटीवर सुट्टीवर आल्यावर बाकीच्या जनतेतल्या मित्र म्हणा, परिवार म्हणा किंवा नातेवाईक म्हणा, त्यांची बघण्याची दृष्टी कशी असायची? किंवा प्रेम तुझं कसं आहे बाबा हे विचारायचे? नाहीतर काही हल्ली काही सुट्टीला की फौजी म्हणजे, मी विनोदानं मागच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की गावाकडं म्हणे आपल्या कामापुरता मामा, ताकापुरती आजी आणि बाटलीपुरता फौजी, की फौजी म्हटलं की त्याला जे कधीच न विचारणं म्हणतं माझ्याकरता काय आहे का, ही मोठी फार शोकांतिक आहे. तर तुमच्या जीवनामध्ये कोणी असे चांगले भेटले, कसे लोक भेटले तुम्हाला या जीवनामध्ये? खऱ्या अर्थानं लोकांचा हा भ्रम आहे. हां, लोकांचा भ्रम आहे. अशा बोलणाऱ्या लोकांचा मी सर्वात प्रथम निषेध करतोय. अगदी बरोबर. कारण फौजी माणसाला अनेक वर्षापासून पाहतोय की सैनिकाला म्हणजे एकेकाळी बोलत होते, मी कधी ऐकले बरं. अच्छा, की सैनिकाला म्हणजे काय कळत नसते, हो, गुडघ्यात दिमाग हो. म्हणजे अशी काही बोलण्याची पद्धत लोकांची असते. पण त्या अशा लोकांना मी सांगू इच्छितो तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून, अच्छा, फौजीला दिमाग असते. फक्त फौजी माणूस तिकडं बॉर्डरवर 5-4 महिने तिकडं राहून ज्यावेळेस गावाकडे येतो, एखादी जशी मुलगी सासरी गेल्यानंतर त्या दारामध्ये एखादा घरातला सून टाकून द्या, गावातला एखादा कुत्रा जरी त्याच्या घरी भेटेल सासरी, तरी त्यांच्या परिवारापेक्षाही ते कुत्रा लाडाचा असतो. अगदी बरोबर आहे. तर सैनिकाचं पण ही स्थिती आहे. ज्यावेळेस 4-5 महिने तरुण बॉर्डरवर राहतोय, ज्यावेळेस तो गावाकडे येतोय, तर सगळं परिवार आपलाच आहे. मग मित्र असतील, दोस्त असतील किंवा गावातले कोणी असतील, तालुक्यातले असतील, मग ते शांत राहणं, संयम राहणं. कारण काय अनुशासन आणि डिसिप्लिन, कमांड अँड कंट्रोलमध्ये राहायला सैनिक असतो. बरोबर. त्याच्यामुळं सगळ्याकडे जाऊन पुढे करणार नसतो. नाही, म्हणजे काहीतरी आपलं नाव करून दाखवावं. आताचे बघा नवयुग कसे असतात, अनेक नेते कार्यकर्ते बघला तुम्ही, म्हणजे कोणी काही नुसतं फोटो जरी काढत असेल तर समोरासमोर पण एकूण एकाला दाबून फोटो काढायला बघतात. बरोबर. पण सैनिक कधी पुढे येत नसतो. बरोबर. मग तो माग राहतोय. बरोबर. त्यांना काय वाटते लोकांना, म्हणजे माग राहतोय सैनिकाला, म्हणजे काय कळत नाही. अरे बाबा, इथं आल्यानंतर त्या लोकांच्या मनामध्ये, सैनिकांच्या लोकांमध्ये सगळ्यांच्या विषयी प्रेमाची भावना, आपुलकी आहे. त्या प्रेमाच्या पोटी तू जास्त बोलत नाही. बरोबर आहे. म्हणून तुम्ही त्याच्याविषयी उलट विचार करता लोक ते. पण आताचा सैनिक तसं राहील नाही सर. बरोबर महाराज, मी सांगतो आज मीडियाच्या माध्यमातून, आज पहिलं एक काळ असा होता की कमी 4थी पास 5वी पास असणारे जे युवकांना देशासाठी म्हणजे या मिलिटरीमध्ये भरती करत होते, पण आता 10वी आणि 12वी पास आहेत. म्हणजे आज फरक काय राहिला नाही. पहिल्याचा एक काळ होता, ऑफिसर्स म्हणले की इंग्लिश बोलायचे, आणि जवान म्हणले की त्यांना साधी आपली मातृभाषा सुद्धा कम्प्लिटली बोलता येत नव्हतं. आणि त्यामुळे त्यांना वर्चस्व म्हणजे त्यांचं एक वेगळंच, अधिकाऱ्यांचं म्हणजे एक धाक वेगळाच होता, बघण्याचा दृष्टिकोन जवानाकडे वेगळा होता. समाज तर सोन टाकून द्या, पण आर्मीतले अधिकारी सुद्धा जवानाकडे त्यांना बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो. पण आज हे काळ बदलून गेलाय की आज एखादा सैनिक नवीन भरती होऊन सुद्धा गेल्यानंतर एखाद्या अधिकाऱ्यासोबत फेस टू फेस इंग्लिश बोलायला लागलाय. अगदी बरोबर. त्याच्यामुळे सैनिक कुठंच मागे राहील नाही. बरं सर, आता हे समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या बोलण्यातून, की प्रकार अनेक लोक असतात, काही चांगले पण भेटतात, काही वाईट पण भेटतात. तर याच्यामध्ये तुमच्या या फौजी जीवनामध्ये जे काही अधिकारी वर्ग असतो, तर ते काही समजा उद्या ये परवा या सर्वसामान्य माणसाला म्हणतात, तशी वागणूक देतात. तसं सैनिकासोबत पण काही वेळेस असं घडतं. तसं आपण काय सांगसाल, अधिकाऱ्यांनी सैनिकासोबत कसं वागावं? तुमच्यासोबत काही अनुभव आला का? आणि असं वागू नये, काही तुम्ही देसाल का काही मार्गदर्शन त्यातून? महाराज, एखाद्या सैनिकाविषयी आता सुद्धा भरपूर काही पाहण्यासारखं आहे. एखाद्याच्या सैनिकाची, कोणाची बहिणीची लग्न असेल, भावाचं लग्न असेल, म्हणजे अनेक अडचणी, आई बिमार असेल, वडील बिमार असेल, परंतु फार त्या सुट्टीसाठी स्ट्रगल करावा लागतो एका सैनिकाला. खूप. बाकी नोकरीमध्ये, बाकी सर्व्हिसमध्ये नाही, सुट्टी दिला, आपलं अर्ज लिहिलं, कंप्लीट गावाकडे निघून जातो समजा. पण फौजमध्ये तसं नाही. बरोबर. खूप त्याला इंटरव्ह्यू करून
त्याला आपली समस्या मांडू म्हणतो, थकतो 8 दिवस 4 दिवस. आणि तेच मग सुट्टी कमी असती आणि एखादं काही आपलं काम असतं, मग हे सर्वसामान्य अधिकारी वर्ग आहे जिल्हा लेवलचे तालुका लेवलचे, ते काम करतात एका मिनिटात का काही असं बा उद्या ये परत ती आपली. तुम्ही एक सैनिक आहे नात्याने विचारतो की बाबा वागणूक कशी देतात, त्यांना काही आदर वगैरे अधिकारी वर्गाला काही आदर आहे का या तुमच्या या सैनिकाबद्दल? अधिकार म्हणजे वागणूचा त्यांना आदर आहे, नाही असं नाही. प्रत्येक अधिकाऱ्याला सैनिकाविषयी आदर असतो, कारण का त्यांच्याशिवाय कुठलीच गाडी हलू शकत नाही, त्यांनाही माहिती आहे. बरोबर आहे. सैनिकाशिवाय एका शिपाईशिवाय अधिकाऱ्याची एक गाडी बी हलू शकत नाही. बरोबर आहे. आणि सैनिकाचा मी तर असं सांगतो की प्रत्येक अधिकाऱ्यांनी तालुका जिल्हा लेवलचे अधिकारी त्यांनी सैनिकाचं एकाच मिनिटात काम करावं. तर कारण की ते अहोरात्र देशसेवा करतात आणि इकडे त्यांना सुट्टीवर असताना आपण सामान्य जनतेकडून काही मागतो, बाबा तुझं काम असं करतो, तू याच्या बदल्यात हे दे ते दे, असं सैनिकाबद्दल तरी कोणत्या अधिकाऱ्याने असं काही मागणी करू नये. कारण की तुम्ही फार देशसेवेतून पिळून निघून आलेले असता. आणि तर तुम्ही तर म्हणता अधिकारी वर्ग चांगले वागतात, चांगली गोष्ट आहे. असं प्रत्येक सैनिकाचा प्रत्येक अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेने आदर केला पाहिजेत. तर मी असं आता विचारतो की तुमच्या जीवनामध्ये तुमचे मित्र कंपनी ज्यावर ड्युटीला असताना काही असा एखादा प्रसंग काही घडला का जीवनामध्ये, काही असं त्यावेळेस की असं वाटलं बाबा की खरंच आपण किती भाग्यवान आहोत, हा सुंदर तुमच्या जीवनामध्ये असा सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता आहे या 17 वर्षाच्या ड्युटीमध्ये? आता आनंदाचा म्हणजे क्षण म्हणजे फौजी जीवनामध्ये अनेक गोष्टीला लढावं लागतं, समोर जावं लागतं. बरोबर. घेतला तर आनंद आहे, नाही गेलं तर जीवनामध्ये खूप म्हणजे त्याग तर हे तर एक प्रकारचा 14 वर्षाचा वनवास, तुम्ही 17 वर्षाचा एक प्रकारचा वनवास, पण याच्यामध्ये सुद्धा दुःखामध्ये सुद्धा माणूस सुख शोधतो. असं काही की एवढं काम केले की माणूस कसं लग्न झालं मुलीचं की एखादा शेतकरी बाबा माझा आज पूर्ण आनंद झाला, तसं या 17 वर्षाच्या ड्युटीमध्ये असा सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला कधी वाटला? आता विशेष म्हणजे ज्यावेळेस मी 1998ला भरती झालो भारतीय सैन्यामध्ये. अच्छा अच्छा. तर ट्रेनिंग संपल्यानंतर माझी पहिली पोस्टिंग होती 5 मराठा लाईट इन्फंट्री. अच्छा. आणि 5 मराठा हा कारगिलच्या युद्धामध्ये सामील होता. अच्छा. वा. तर त्यावेळेस सर्वजण म्हणायचे की बाबा युनिट लढाईमध्ये आहे आणि आपण तर नवीन आहात. बरोबर. परंतु शेवटी सेवा आहे, सेवाला माघार नाही, कारण का आपण शपथ घेतलेला असतोय. बरोबर आहे. त्यावेळेस मग आम्ही आमचं बॉक्स वगैरे सगळं घेऊन त्यावेळेस मी, आणि त्यावेळेस आमचं युनिट होतं धनसाल, म्हणजे वैष्णव माताचं ठिकाण कटरा या ठिकाणी धनसाल म्हणून एक विभाग आहे, भाग आहे, त्या ठिकाणी होतं. आमचं बटालियन होतं रिझर्व. अच्छा. म्हणजे पुढची संख्या जर एखादी सैनिकांची कुठे कमी पडत असेल तर त्यावेळेस आम्ही सगळं बोरी विस्तारा रायफल्स अम्युनिशन सगळं घेऊन आमच्या उशिराच राहायचं. कधीही आदेश येऊ शकते आणि कधीही आपल्याला जावं लागते. पहिली पोस्टिंग होती, जाताना मला म्हणजे काहीतरी वाटत होतं समजा की, पण ज्यावेळेस लढाई म्हणजे सगळं कारगिलचं युद्ध संपलं आणि आपल्या भारतीय सैनिकांचा आणि देशाचा विजय झाला फार मोठा, त्यावेळेस मला वाटलं की माझी पहिली पोस्टिंग कारगिलच्या लढाईमध्ये सामील होणं आणि ती लढाई आपल्या भारतानं मोठ्या प्रमाणामध्ये जिंकणं, पाकिस्तानसारख्या देशाला धूळ चाटीत कुठलाही नामोनिशान त्या बंकरवर न ठेवणं, हे सगळ्यात मला आनंदाची त्या दृष्टीने. ज्याला माणसं घाबरतात ते तो पराक्रमाचा क्षण तुम्ही आनंदाचा म्हणजे सादर केला. तुमची फार 17 वर्ष देशसेवा होऊन आता तुम्ही राजे छत्रपती शिवाजी राजांच्या नावाने अकॅडमी चालवत आहात. तर तुम्ही विद्यार्थी, इथलं नियोजन, तुम्हाला आत्तापर्यंत कोणते पुरस्कार, तुम्ही आपल्या नांदेड जिल्ह्याचे सैनिकाचे अध्यक्ष आहात, तर या माध्यमातून तुम्ही कोणते काही काम करता, तुम्हाला कोणते पुरस्कार भेटले त्याबद्दल थोडी माहिती? महाराज, मी ज्यावेळेस मी 2017ला मी सेवानिवृत्त झालो. अच्छा. तर म्हणजे 6 महिने संपले किंवा वर्षभर संपले आणि त्याच्या माध्यमातून माझ्या दिमागात येत होतं की, आणि हे मी विद्यार्थ्यांना बनवायचं, ट्रेनिंग द्यायचं, त्यांना स्पोर्ट्समॅन बनवायचं. अख्खं म्हणजे 20 वर्षाचा काळ माझा उलटून गेला. म्हणजे सांगायचं म्हणजे तुमच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, मी बटालियनचा म्हणजे चांगला एक प्लेअर होतो, व्हॉलीबॉल, हँडबॉल आणि बास्केटबॉलचा. अच्छा. तर पूर्ण सर्व्हिस त्याच्यामध्ये म्हणजे त्या स्पोर्ट्समध्ये गेली. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसोबत राहण्याची मला आवड निर्माण झाली. ज्यावेळेस मी इथं आलो, मला वाटलं की कुठली पोलीसमध्ये किंवा कुठला व्यवसाय करण्यापेक्षा तर आपण जर एखादी जर आपण ग्रामीण भागात जर या डोंगराळ भागामध्ये जर हाती घेतलं तर विद्यार्थ्यांचंही चांगलं होईल आणि आपल्या भागातून काही कर्मचारी घडतील. आणि वरून किती जरी काय झालं तरी समाजसेवा जरी किती असले 2 पैसे बी आपल्याला मिळतील, या हेतूने म्हणजे सेवा सुरू केली मी.
मग त्याच्या माध्यमातून अजून एक वाटलं की ज्यावेळेस मी 16 मे 2018ला माझ्या अकॅडमीचं उद्घाटन झालं महाराज. अच्छा अच्छा. तर त्यावेळेस छोटंसं एक रोपटं होतं. अच्छा. तर त्यावेळेस उद्घाटनच्या दिवशी अनेक जण म्हणायचे, कारण का पत्रिका मी काढली होती. अच्छा. त्यावेळेस त्या विद्यमान त्यावेळेसचे जिल्हाधिकारी अरुणजी डोंगरे साहेब अच्छा अच्छा. आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक SP चंद्रकुशरी मीना साहेब आणि ब्रिगेडियर जे सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अच्छा. ते ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब अच्छा. आणि बरेचसे म्हणजे क्लासमध्ये अधिकारी त्या पत्रिकेवर होते. अच्छा. पण अनेक जण म्हणत होते की बाबा एवढा छोटासा कार्यक्रम आहे अकॅडमी म्हणे, ग्रामीण भागात काय माहीत नॉलेज नाही हो सर. हो हो. आणि त्याच्यामध्ये मग एवढे अधिकारी कसे येतील पत्रिकेमध्ये, एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आम्ही एवढं इतका इन्व्हाइट करता, पण एका स्टेजवर 3-3 क्लासवर जे प्रशासनातले जे उच्च स्तरीचे अधिकारी आहेत ते कसे येतील. म्हणजे काही लोक म्हणजे सांगायचे, म्हणजे त्यांना वाटू लागलं. अच्छा. पण त्यांना हे कळलं की त्या सैनिकामध्ये किती पॉवर असतो ते. वा. तर ज्यावेळेस मला भेटलेले काही जसं काही मेडल्स आहेत, कमांडेशन कार्ड होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही मी कार्य केलंय अच्छा त्यावेळेस मी सगळ्या अधिकाऱ्यांना नांदेडला जाऊन मी भेटलं आणि हे सगळं काही दाखवलं त्यांना. वा. त्यावेळेस अरुण डोंगरे साहेब जिल्हाधिकारी, चंद्रकुशरी मीना साहेब SP हे म्हटले की काय हरकत नाही, तुमच्या ह्या कामाला मी 100% आवर्जून येईन मी. वा. त्यावेळेस या ठिकाणी उद्घाटन झालं. उद्घाटन झाल्यानंतर भरपूर काय संख्या होती आणि म्हणजे सुरुवातच चांगली झाली. अच्छा. जे ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब आणि चंद्रकुशरी मीना साहेब आणि जिल्हाधिकारी अरुण डोंगरे साहेब यांच्या हाताने जे लावलेले रोपटं अच्छा अच्छा. आज त्यांच्यापर्यंत सुद्धा बातम्या आहेत. किती विद्यार्थी आहेत सध्या तुमच्याकडे? माझ्याकडे आता सध्या जवळपास 300 विद्यार्थी आहेत. वा. मुलं मिळून 300 विद्यार्थी आहेत. आणि अकॅडमीच्या माध्यमातून अजून एक मी पाहिलं, म्हणजे आपण जे म्हणता की तुम्ही शहीदांचे नाव काढलात, हो हो. तर सैनिक हा शहीद झाल्यानंतरच अनेक प्रकारचे नेते असो, कार्यकर्ते असो, मंत्री असो किंवा समाजसेवकातले काही माणसं असो, म्हणजे मोठे मोठे म्हणजे कसं भाषणे करतात किंवा मोठ्या गोष्टी बोलतात किंवा समाज हे त्यांना सैनिकाविषयी एवढं खूप आदर करतो. तर आम्हाला वाटते की सैनिक शहीद झाल्यानंतरच का, ज्याप्रमाणे म्हणतात तुम्ही आज तुमचे एवढे ठिकाणी कीर्तन, तुम्ही एवढे मोठे महान कीर्तनकार आहात, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आहात, तर कीर्तनकारामध्ये अनेक कीर्तनकार सांगतात, तुम्ही बी सांगता की आईवडिलांची सेवा करा. बरोबर आहे. पण आईवडिलांची सेवा मरण्याच्या पहिले करा. बरोबर आहे. मेल्यानंतर तो कोणी करता. अगदी बरोबर. कारण काय, मेल्यानंतर अनेक प्रकारचे पुण्य ते त्या मोठ्या मोठ्या मंत्र्याला बोलता, पण त्याच्या पहिले जिवंत असताना 2 गाव त्याला खाऊ घाला म्हातारपणामध्ये. बरोबर. तशा प्रकारचा एक विचार केला की म्हणजे सैनिक शहीद झाल्यानंतरच का त्यांची सन्मान करावा. तर जिवंतपणे काय करू, ते पण एक जिवंतपणे वापस येतो. बरोबर. त्या हेतूने मी या ग्रामीण भागामध्ये सर्वात पहिले मुख्य तालुक्यापासून अकॅडमीच्या माध्यमातूनच सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा मी मिरवणुकानं, त्यांच्या गाड्यांचा ताफा आणि म्हणजे ध्वजारोहण ही कसं काय नियोजन असतं तुमचं वर्षभरातलं. आणि त्या सैनिकांना मग वाडी तांड्यापर्यंत सन्मानानं सोडणं, त्यांचा सत्कार समारंभ करणं. अच्छा. हे कार्य सुरू केलं. पुन्हा मग आमचं बघून पुन्हा नांदेड जिल्ह्यात सुरू झालं, आम्हीच केल्या. वा. आणि ते करता करता आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा आदर्श घेतोय. वा. कारण सुरुवात आपण घरच्या माणसाला मोठं करण्यासाठी आपण सुरुवात केलं पाहिजे. वा वा. तुम्ही आजही बघला, तुम्ही किती ठिकाणी बॅनर पाहत असाल, एक म्हणजे जोक म्हणून सांगत नाही, पण ज्या जे कुठले खासदार असतील, आमदार असतील किंवा मोठे मोठे मंत्री असतील, म्हणजे जसा मोठे मोठे मंत्री तो म्हातारा व्हायला लागला की घरातलाच एखादा नेता तयार करतोय, म्हणजे त्याच्या साईडला एखाद्या आपल्या मुलाची, नातवाची बरोबर फूट टाकतोय. बरोबर आहे. म्हणजे आपणच त्यांना मोठं करतात तेव्हा समाज त्यांच्या डोक्यावर घेतोय. तशा प्रकारचा आम्ही सैनिकासाठी का नको, त्यासाठी मी आज 2017 पासून तर 2024 पर्यंत वर्षभरातून 3 वेळेस आपण ध्वजारोहण करतो माझ्या अकॅडमीमध्ये. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 1 मे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस. तर वर्षातून 3 म्हणजे 8 वर्षामध्ये 3 8 24, म्हणजे 24 वेळेस मी अजूनही झेंडा फडकलेला नाही. वा वा वा. 24 वेळेस फक्त सैनिकाला या ठिकाणी उभा करून 10-15 सैनिक येतात वर्दीवर, त्यांना बोलवतो मी मेडल घालून आणि त्यांच्या हाताने मी ध्वजारोहण करतोय आणि ते त्यांचा मी प्रसार करतोय युट्यूबच्या माध्यमातून. म्हणजे जनजागृती कशी की बाबा आपण त्या वर्दीवाल्यांच्या जर हाताने जर झेंडा फडकला तर आपलं पाहून कमी कमी समाज सुद्धा जागृत होईल. हे भावना व्यक्त समजा की माझी 2 वर्ष माझे झी टॉकी चॅनल, मायबोली, शेमारो असे भरपूर चॅनल आतापर्यंत जवळपास 222 वेळेस कीर्तन आली. मी TV चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो आणि माझी एक क्लिप 2 वर्षापूर्वी आता तर व्हायरल होती समजा प्रत्येक 15 ऑगस्ट 26 जानेवारीला,
पण 2 वर्षापूर्वी पार 14.5 लाख लोकांपर्यंत ती क्लिप गेली होती. किंवा की मी नेहमी सांगत असतो की माणसं म्हणतात दंगा झाला आर्मी बोलवा, लेकरू बोरमध्ये पडला आर्मी बोलवा, अतिरेकी घुसले पूर आला आर्मी बोलवा, मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा ना एखादी आर्मीला, कारण की वाऱ्यामुळे नाहीतर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा. असे मी एक कीर्तनाद्वारे ती माझी क्लिप फार गाजली. आणि ते तर तुम्ही तर सैनिक असून सुद्धा तुम्ही दुसऱ्या सैनिकाला मान देता, हे फार मोठं म्हणजे आदर्श घेण्यासारखं हे उदाहरण आहे. कारण की राजकीय क्षेत्रामध्ये असो का मी परमार्थात असून सुद्धा सांगतो की ओढाताण झाली की मी मोठा, पण तुम्ही खरे मोठे तर मी म्हणून माझ्या चॅनलला नावं दिलं मी, उभा सीमेवरचा विठोबा. कारण की जगात फक्त मी 2च पांडुरंग मानतो, एक विटेवरचा आणि दुसरा सीमेवरचा. विटेवरचा संकट निवारतो, पण सीमेवरचा संकट स्वतःवर घेतो. तसं तुम्ही एक सैनिक 17 वर्ष ड्युटी करून अकॅडमी एवढी चालवत आहात, एवढे विद्यार्थी घडवत आहात. तुम्हाला भेटून मला आनंद वाटला. तर आता शेवटचा मी असा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही या यूट्यूबच्या माध्यमातून नवीन जे सैनिक आहेत मोबाईलच्याद्वारे बघणारे, त्यांना तुम्ही नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करसाल की काय केलं पाहिजे आत्ताच्या तरुणांनी? महाराज, खरं म्हणजे आताची तरुण पिढी खूप या मोबाईलच्या भोवऱ्यामध्ये एवढी बेकार झाली. आता मी रोज पाहतो 24 घंटे मी लेकरांच्या सोबत या विद्यार्थ्यांसोबत राहतो मी. बरोबर. अनेक वेळा मी त्यांना पनिशमेंट दिलंय, त्यांना मी अनेक प्रकार शाब्दिक उदाहरण दिलंय. 24 तासात माझा 1 तास त्यांना मी फक्त मार्गदर्शन करतोय. पण त्यांच्यावर परिणाम तेवढा होत नाही, कारण का मोबाईलमध्ये. आणि विशेष म्हणजे कधी कधी मी ऐकतोय की विद्यार्थी हा त्यांना आपलं ध्येय आणि आपण कशासाठी करतात आणि कशासाठी जन्मलात त्यांना अजूनही त्याला अर्थ कळत नाही. बरोबर आहे. म्हणजे हुशार आहेत. पहिलेचा आता एक काळ होता की अडाणी म्हणजे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी होते त्यांच्यापाशी मोबाईल तर नव्हताच, आणि शहरा भागामधले विद्यार्थी त्यांना सगळे काही सुविधा उपलब्ध झाल्यामुळं हे लवकर कुठे शासकीय नोकरी मी लागत होते. पण आता जर काळ बघलात तर शहरापेक्षा ग्रामीण भागातले विद्यार्थी आज शासकीय नोकरीमध्ये कार्यरत आहेत. बरोबर आहे. कारण का त्याला मोबाईलपासून त्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये मोबाईल लेट आला, सिटीमध्ये लवकर आला मोबाईल. बरोबर आहे. तर या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही कुठलीही तयारी करा, सैन्यामध्ये जा, पोलीसमध्ये जा, तलाठी, ग्रामसेवक, काही वा, एअरफोर्स, नेव्ही, कुठल्याही शासकीय नोकरीमध्ये म्हणजे कशामध्ये तुम्ही सेवेमध्ये जा. पण त्याच्यापूर्वी तुमचं जे स्ट्रगल आहे, तुम्हाला एकही मिनटं 18 ते 25 वर्षाचा जो काळ आहे माणसाच्या आयुष्यामध्ये, हा जो वय आहे ना 18 ते 25, ते स्वतःला घडू बी शकतो आणि स्वतःला बिघडू बी शकतोय. बरोबर. त्याच्यामध्ये जर त्यांना जर खरं स्ट्रगल स्वतः मनानं जर एखादी अभ्यास असेल, फिजिकल फिटनेस असेल, एक त्यांना चांगले ट्रॅकवर असेल, तर 100% तो कधीच वाया जाऊ शकत नाही. आणि मेहनतीशिवाय काहीच मिळू शकत नाही. हाडाचं मणी आणि म्हणतात ना, हाडाचं मणी आणि रक्ताचं पाणी केल्याशिवाय जगात कुठलीही गोष्ट मिळत नाही. बरोबर आहे. त्यासाठी आणि खास करून शासकीय नोकरी ती मिळू शकत नाही. बरोबर आहे. बाकी एखादी बिझनेस आहे ते वेगळी गोष्ट वेगळी, त्याला बी थोडं स्ट्रगल करावं लागते. पण नोकरी, शासकीय नोकरी सोपी नाही. त्याच्यामुळे हे स्ट्रगल करणं महत्त्वाचं आहे. आता कुठेही एखादी 500 विद्यार्थी आहेत अकॅडमीमध्ये असो, तर 500पैकी 500 लागत नाहीत. मग ते किती विद्यार्थी लागतात ते त्यांच्या मेहनतीवर, आम्ही जे शिकवतात त्याने किती रिव्हिजन केले त्याच्यावर सगळं रिझल्ट अवलंबून असतोय. आणि आजकाल कुठल्या प्रकारचं कुठं काही चालत नाही. बरोबर. मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. मेहनत फार महत्त्वाची आताच्या. तर धन्यवाद सर. आज आपण ज्यांची मुलाखत घेतली, राजे छत्रपती अकॅडमीचे मेन अध्यक्ष सर्वेसर्वा ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांची आपण मुलाखत ऐकली. तर भाऊंचं आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी धन्यवाद देतो. तुम्ही मला आपल्या मुळातला वेळ काढून मला मुलाखत दिली. तर यांचे हे अकॅडमीत आपण बघू शकता त्यांना कोणते पुरस्कार, कोण मोठे व्यक्ती आले, तर पुरस्कार भेटले बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. ओके, डावीकडे हळूच आहे. तर आपण बघितलं त्यांचं कार्य फोटोच्या माध्यमातून. तरी पण त्यांना आवड नाही. सैनिकाला खरी आवड नसते की देखाव्याची, कारण की इथे अनेक सैनिक घडत आहेत. तर मला भेटून आपल्याला आनंद वाटला. रामकृष्ण हरी.
धन्यवाद. महाराज, विशेष म्हणजे मी म्हणजे महाराज म्हणूनच बोलतोय, परंतु ज्यावेळेस तुम्ही चलत्या पडत्या भेटीमध्ये अच्छा अच्छा. तुमचं जे दर्शन झालं या ठिकाणी, तुमचं जे पाय लागला आकडेमध्ये, खरंच मी भाग्यवान आहे. आणि मी म्हणतो की आकडे माझी पवित्र झाली, कारण का तुमच्यासारखे आज मार्गदर्शक आपल्या सुंदर वाणीतून अख्ख्या महाराष्ट्रभरात तुमचे कीर्तन चालतोय. तर अशीच तुमची एक सैनिकाविषयी आदर कायमस्वरूपी राहणारच आहे. कारण का मी तुमचं यूट्यूबला सुद्धा मी पाहिलं होतं, खूप दिवसापासून वाट बघतो की तुम्ही कधी एक वेळेस इथंच आले. बरं, मी तुमच्याकडे येऊन बघण्यापेक्षा तुम्ही इथे येऊन बघलात तर खूप मला छान वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जे अंगामध्ये जे शर्ट आहे, कोट, प्रत्येक तुमच्या यूट्यूब चॅनलला फक्त आर्मीचा कलर आहे. बरोबर, मला आवड आहे, आदर आहे. आणि खरंच शेवटी मी एक सांगतोय महाराज की तुमच्या यूट्यूबच्या चॅनलमधून महाराष्ट्रातील सर्व युवकांना, सगळ्या समाजातील लोकांना हे सांगू इच्छितो की प्रत्येकाला बॉर्डरवर जाऊन AK-47 हातात घेऊन लढण्याची गरज नाही. तुम्ही ज्याच्यामध्ये कामं करता, ज्याच्यामध्ये तुम्ही सेवा करता, ती सेवा जर तुमची खरी सेवा असेल, ते सुद्धा बॉर्डरवर लढण्यापेक्षा कमी नाही. महाराज, तुम्ही लढणाऱ्या व्यक्तींना तुमचे त्याचा आदर करता, त्याच्यामुळं तुमची बॉर्डरवर जी सेवा आहे सैनिकांची, त्या सेवेपेक्षाही कमी तुमची सेवा नाही. तुमची सुद्धा देशभक्ती आहे, देशाविषयी सैनिकाविषयी आत्मीयता ही जागृत तुमच्या मनामध्ये पताने लहानपणापासूनच आहे, मला असं वाटते. आवड आहे. असंच बघून बघून सैनिकाचा आदर, सैनिकाला मी देवासारखं मानतो. कारण का मी अनेक महाराज बघतो, पण त्याच्या म्हणजे ड्रेस कोड वेगळा असतो ना, पण तुमच्या शरीरामध्ये तुम्ही कोड घालता फक्त आर्मी कलर. आवड, खूप छान वाटलं मला. असंच एकाने प्रश्न विचारला होता, म्हणजे तुम्हाला कसं, तुम्ही काय फौजी व्हायची इच्छा होती का? तर त्यांना म्हणलं तुमच्या कीर्तनात सांगतो मी. तर म्हणलं सांगा, साखर खाण्यामध्ये मजा आहे का साखर होण्यामध्ये मजा आहे? तुम्ही एवढे विद्यार्थी घडवले, तर ते म्हणले बाबा साखर खाण्यामध्येच मजा आहे. हां, म्हणलं याचं उत्तरच आहे, तसं साखर खाण्यामध्ये मजा आहे, साखरेला साखरेची गोडी नाही. साखर खाणाऱ्याला साखरेची मजा आहे, पण साखरेला साखरेची गोडी नाही. तसं फौजी होण्यात मजा नाही, कारण की फार मोठा त्रास आहे. फक्त फौजीला प्रेम लावण्यात मजा आहे. त्यातला एक मी फौजीचा एक भक्त आहे, बाकी काही नाही. आणि माझी अशी आवड अशीच वाढत वाढत जाऊ, मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो. आणि भारतातल्या प्रत्येक फौजीला मी देवासारखा मानतो, आणि प्रत्येकाने आपणही मानत जा. तर आज इथं आपण निरोप घेऊ. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय शिवराय.